शोभा स्वाद मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण अशी छान भाजी बनवणार आहोत. कोणती भाजी? तर आपल्याला शरीराला उपयुक्त अशी भाजी बनवणार आहोत. म्हणजे त्या भाजीपासून आपल्याला प्रतिकारशक्ती मिळते, रोगप्रतिकारशक्ती मिळते, प्लस आपल्या डोळ्याची दृष्टी सुधारते. शरीरामध्ये विटॅमिन कमी असतात, त्या विटॅमिन भरून निघतात. म्हणजे खूप आपल्या शरीराला गुणकारी अशी भाजी आपण बनवणार आहोत. तर ती भाजी म्हणजे अशी कोणती सांगा बरं? तर आपण शेवग्याच्या पानाची भाजी बनवणार आहोत. तर आपल्याला ताप वगैरे येतो बघा, आता पावसाळ्यामध्ये ताप वगैरे येतो किंवा असं तोंडाला चव राहत नाही, असं बरेच प्रॉब्लेम होतात. तर पण ही भाजी खाली ना का तोंडाला चव आल्याशिवाय राहत नाही. चला तर बघूया. त्यासाठी आपण ही शेवग्याच्या पानाची भाजी घेतलेली आहे. काल मी एक जोडी मार्केटमध्ये मला मिळाली, तर मी घेऊन आले. तर मी साफ कशी करायची ते दाखवणार आहे. तेल घेतलेलं आहे, मीठ आहे, कांदा, हिरव्या मिरच्या 3-4, लसणाच्या पाकळ्या 4-5 आणि ओलं खोबरं. तर ही भाजी ना आपण छान अशी साफ करून घ्यायची. तर या भाजीला ना जरा वेळ लागतो साफ करायला. कारण हे बघा, आता तुम्हाला मी दाखवते कोणत्या पद्धतीने करायची. ही भाजी ना अशी उलटी धरायची. ही अशी उलटी धरली का, फक्त असं पान घेतलं का असं पान बरोबर हातामध्ये येतात, बघू शकतात तुम्ही. तर अशा पद्धतीने आपल्याला भाजी सर्व साफ करून घ्यायची. तर बघा तुम्ही, आता हे बघा, आता मी दुसरी फांदी घेतलेली ही भाजीचं असं हे पानाचं वरचं टोक असतं ना, हे असं पानाचं वरचं टोक धरायचं आणि हे असं हे वरमडून घेतले का, हे असे लगेच पानं बरोबर आपल्या हातामध्ये येतात. म्हणजे एकदम सोपी भाजी आहे ही साफ करण्यासाठी. आता त्याच पद्धतीने मी सर्व भाजी साफ करून घेते. आता एक कांदा चिरून घेते असा पातळ, आणि एकदम जितका आपल्याला बारीक चिरता येईल ना तितका कांदा आपल्याला बारीक चिरायचा आहे. पण मंडळी, तुम्हाला एक सांगू का मी, ही भाजी ना कमीत कमी म्हणजे सीझनमध्ये ना महिन्यात 5-6 वेळा तरी खायला पाहिजे. कारण त्याच्यामुळे ना आपल्या शरीराला खूप फायदे असतात आणि खूप गुणकारी भाजी आहे. शेवग्याची पानाची भाजी म्हणजे नुसती भाजी नाही आहे, तर ती आपल्या शरीराला एकदम रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी भाजी. कारण आपल्याला जे विटॅमिन कमी असतात ते विटॅमिन भरून येतात. आणि त्याने सर्वात महत्त्वाचं म्हणजे रक्ताचं एकदम आपले जो रक्ताचा प्रॉब्लेम असतो शरीरामध्ये तो एकदम व्यवस्थित राहतो. किंवा असं म्हणजे ते म्हणतात ना, रक्ताची पातळी सुरळीत राहते. त्याप्रमाणे ह्या भाजीमध्ये ना खूप फायदे असतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला डोळ्याला दृष्टी, आता बहुतेक लोकांचा प्रॉब्लेम आहे, आपली नजर कमी होते, तर ती दृष्टीसुद्धा सुधारते या शेवग्याच्या पानाच्या भाजीने बघा. तर मी आता तुमच्याबरोबर बोलता ना इतका कांदा चिरून घेतला आहे. तर आता मी छान फोडणी देऊन घेते. आणि त्याच पद्धतीने आता हिरव्या मिरच्यासुद्धा मी चिरून घेणार आहे. कारण आपण कांदा आणि हिरवी मिरची छानपैकी तशी चिरून घेतली ना, खूप सुंदर होते भाजी बघा. कांदा, हिरवी मिरची, लसूण. आजच्या भाजीला मी वाटण नाही घालणार, कारण का आपल्याला वाटण नाही करायची, आज अशीच भाजी करायची. कारण आपण वाटण म्हणजे ज्या भाज्यांना गरज आहे त्या भाज्यांना तर वाटण करायची गरजच असते, पण या भाजीला वाटण करायची गरज नाही. आणि ओलं खोबरं मी थोडंसं ना किसून घेतलं होतं, तर ते टाकणार आहे. पण आपली भाजी इतकी सुंदर होणार आहे. आता तडका वगैरे दिल्यावर बघा तुम्ही. आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे तुम्ही माझ्या पद्धतीने ना नक्की ही भाजी करून बघा. आणि किती आजारी माणूस असू द्या, ही भाजी आणि चपाती जर समजा आपण दिले ना बनवून, का ती व्यक्ती नंतर जेवल्याशिवाय राहत नाही. कारण माझा हा अनुभव आहे. आणि आमच्या घरामध्ये कुणालाही काही प्रॉब्लेम झाला ना, असं तोंडाला चव नसते का, मी ही भाजी 100% बनवते. फक्त सीझनमध्ये आपल्याला ही भाजी करायलाच पाहिजे. प्रथम आपण तेल टाकून घेऊ भाजीला ना. आणि मी लोखंडाच्या कढाईमध्ये भाजी बनवते बघा. छान होते ही भाजी. कारण आपल्याला शरीराला उपयुक्त अशी भाजी बनवायची म्हटल्यावर मग व्यवस्थितच झाली पाहिजे. तर आपलं तेल गरम झालंय ना, आता मी जिरे टाकून घेते त्याच्यामध्ये. जिरे छान तडतडले ना की मी लसूण आहे ना थोडासा ठेचून घेणार आहे बघा. आता तुम्ही बघू शकतात, हा लसूण मी असं थोडासा सालीसाईड ठेचून घेणार आहे. भाजी एकदम आपल्याला टेस्टी बनवायची आणि चव येण्यासाठी ना ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. तर आता मी हे लसूण आहे ना सालीसाईड ठेचून घेतलेलं आहे. आता तो मी याच्यामध्ये टाकते. त्याच्यानंतर आपण कांदा टाकून घेणार आहोत बघा. लसूण थोडासा लाल झाला ना की कांदा टाकायचा. आता कांदा मी थोडासा असं गुलाबी कलरवर परतून घेणार आहे. तर हा कांदा आपण छान परतून घेऊ. असा गुलाबी कलरवर परतून घेणार आहे मी. तर आपला कांदा असा परतून झालेला आहे.
आता मी मिरची टाकते म्हणजे दोन्ही पण परतेल छानपैकी. आता आपल्याला कांदा आणि हिरवी मिरची छान परतून घ्यायची बघा. एकदम सुंदर पद्धतीने आपण परतून घेणार आहोत. आपला कांदा आता एकदम छान परतलेला आहे. असा गुलाबी कलर हो कांदा परतलेला आहे. आता मी ही पानं आपली भाजीची पानं टाकून घेते. तर मी भाजी आता छान परतून घेणार ते. आपली पानं टाकून झालेली आहे. आता मी ही भाजी व्यवस्थित परतून घेणार असतं. या भाजीला काही शिजायला जास्त वेळ लागत नाही, अजिबात वेळ लागत नाही. कारण आपली हे देठं नसतात या भाजीमध्ये, फक्त कोवळी पानं. या भाजीला ना देठं आपण या भाजीमध्ये घेत नाही, फक्त कोवळी पानं घेतो बघा. त्याच्यामुळे ना आपल्या या भाजी शिजायला अजिबात वेळ लागत नाही. फक्त परतून असं 2 मिनटं असं हे करून घ्यायचं. आणि हे बघा आता मी जे खोबरं घेतलं होतं ना ओलं किसलेलं ते टाकून घेते मी. अशा छानपैकी भाजी आता परतून घ्यायची आपल्याला. आणि 2 मिनटं झाकून ठेवली का सुंदर होईल भाजी बघा. आता मी मीठ शेवटला टाकते का, कारण आपल्याला ना ही भाजी ना एकदम शिजल्यावर कमी होणार, मग आपल्याला अंदाज कळत नाही. थोडंसं मी स्वादानुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. तर छान परतून घेते आता आपली भाजी किती सुंदर झालेली आहे. अशी भाजी झाली ना खरोखर तोंडाला एकदम चव येते. इतकी छान भाजी झालेली आहे. तुम्ही बघू शकतात मंडळी आपली भाजी किती सुंदर झालेली आहे. कारण ही भाजी खरोखर शरीरासाठी खूप उत्तम आहे आणि लाभदायक भाजी ही. त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय, भेटूया पुढील भागात.